शेवटचा दिस गोड भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेचिया कवतुक वाटे झालिया वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेचिया तुका म्हणे मुक्ती परनिली आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंतलिया धावा तृष्णेचिया समचरण सरोजं सांद्रनीला बुदानं जगन्निहित पाणी मंडलं मंडलाना तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदैवलहासं विठ्ठलं चिन्तयामि
ज्यांचे गावी केला वास तयासे नसावे उदास अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदंभोज तेजस प्रदेशं वेन्द्रादिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू याजसाठी केला होता टहास सेवकचा दिस गोड व्हावा आता निश्चितीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग सबंध जगाला भक्तीच्या मार्गाला प्रवृत्त करणारे जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा आपल्या जीवनामध्ये जो परमार्थ करण्याचा अट्टहास केला आणि त्याच्याद्वारे जो परमात्मा भेटला आणि परमात्मा भेटल्यावर जो शेवट गोड झाला परमार्थ केल्यानंतर परमार्थाचा अट्टहास केल्यानंतर आपल्या जीवनाला लाभलेली सार्थकता याचं यथार्थ दिग्दर्शन करणारा अभंग म्हणजे आजचा अभंग विठाला आणि बाणेदार व्यक्तिमत्व वैकुंठवासी
सुरेश गट्टू पाटील आपल्यातून निघून गेले. बघता बघता वर्ष झालं. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या मुलाने एवढा भव्य दिव्य सोहळा आपल्या वडिलांसाठी आयोजित केलाय. बोलले हो, मला त्यांचे चिरंजीव आल्यानंतर महेश सुरेश पाटील बोलले हो महाराज, जे काही आम्हाला आहे ना ते त्यांच्यामुळेच आहे महाराज. आज जे काही वैभव आहे, आज जे काही आमच्यावर आशीर्वाद आहे, ते सर्व आमच्या वडिलांमुळे आहे. आणि म्हणून आपले वडील गेले तरी आपल्या वडिलांसाठी एवढा भव्य दिव्य सोहळा त्यांच्या मुलाने अर्थातच महेश सुरेश पाटील यांनी आयोजित केला. कुणासाठी कीर्तन भजन नाही बाबांनी, त्यासाठी लय पुण्य लागतं बाबांनो. बहुत सुकृताची जोडी, अरे म्हणूनच विठ्ठल आवडी. तसं नाही बाबांनो, ऐका ना. अनंत जन्माची असेल पुण्य सामुग्री, तरीच जीवाग्री नाम येईल श्रीरामाचे. तसं नाही यायचं बाबांनो. किंवा भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. ऐका ना बाबांनो, खात्रीने सांगेल वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील पुण्यवान होते. मला इथं आल्यानंतर सांगण्यात आलं की महाराज, कधी दिलेला शब्द त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पलटला नाही. कधी आपल्या तोंडाने कधी कुणाला वाईट शब्द बोलला नाही. कडक होते, पण जिथं सत्य असेल तिथं सत्यानेच वागून सर्वांना न्याय देण्याचं काम वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील यांनी आपल्या जीवनामध्ये केलं. मानेदार व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले, पण आज वर्ष झालं तरी त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आज हा भव्य दिव्य सोहळा आहे. ऐका ना बाबांनो, पुण्यवान होते आणि म्हणूनही आज वर्ष झालं तरी त्यांची आठवण आज आपण काढतोय. पुण्यवान होते म्हणूनच त्यांच्यासाठी आज कीर्तन भजन आहे. आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म केलं म्हणून त्यांच्यासाठी आज पुण्यस्मरण आहे. गेलेल्या पुण्यवान आत्म्याचं केलेलं स्मरण त्याला पुण्यस्मरण केलं म्हणलं जातं बाबांनो. ऐका ना, चांगलं जीवन जगून गेले. पाठीमागे त्यांच्या 2 मुली आहेत, रंजनाताई अशोक नाईक, मोहिनीताई अमित पाटील आणि शोकाकुल समर्पक पाटील कुटुंब. आज मी जवळजवळ पुण्याच्या पलीकडून आलो, पार लांबून आलो, परंतु इथपर्यंत येण्यासाठी मला ज्यांनी हे निमंत्रण दिलं, माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझ्या हृदयातलं व्यक्तिमत्व आदरणीय ज्ञानदेव दादा जाधव यांनी मला हे निमंत्रण दिलं आणि आज आपल्या सर्वांचा निरोप घेण्यात, या ठिकाणी भेट घेण्याचा योग आज माझ्या जीवनामध्ये आला. सर्वांच्या चरणावर नम्र अभिवादन. ऐका ना बाबांनो, त्यांचे चिरंजीव अर्थातच महेश सुरेश पाटील आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून तसंच जीवन जगत आहेत आणि तसेच आपल्या वडिलांसारखे संस्कार आहेत आणि म्हणून आपल्या वडिलांसाठी त्यांनी हा एवढा मोठा सोहळा ठेवला. त्यांच्या चिरंजीवांना मनापासून अंतःकरणातून धन्यवाद देतो. आपल्या वडिलांसाठी एवढं सत्कर्म आपण केलं, वडिलांच्या आत्म्याला समाधान होत असेल. विठाला त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी आहेत आणि त्या कळालं की आज त्यांचं पुण्यस्मरण आहे म्हणून आवर्जून या ठिकाणी माझे तानाजी महाराज असतील, त्याचबरोबर ज्ञानेश्वर महाराज तोत्रे, त्याचबरोबर राजाराम महाराज सुतार असतील, बळेराम महाराज नाईक असतील, कुंडलिक महाराज
गायकवाड ज्यांचा गोड आवाज आपण आता ऐकला. आमच्या बाबांचाही खूप अभ्यास, मी इकडून प्रमाण बोललं की त्यांच्या तोंडातून येतोय. अर्थातच परमार्थामध्ये आपलं जीवन सगळं या ठिकाणी व्यतीत केलेली सर्व मंडळी आज सेवेसाठी आहेत. आश्रमातली मुलं आहेत. बाबाई आज इतकं वय झालंय तरी विना घेऊन आज उभे. बाबांनाही मनापासून धन्यवाद. माझे मित्र पकवास वाजवण्यासाठी महाराष्ट्रभर ज्यांचं पकवास क्षेत्रामध्ये नाव आहे असे आदरणीय माझे मित्र सुरेशजी महाराज शिंदे हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी थोडा वेळ, मी पाऊण तासच माझा राहिला आहे. 12 सव्वा 12 पर्यंत मी या ठिकाणी, त्याच्या पुढे एकही मिनिट जाणार नाही. या ठिकाणी 11:15 तर आत्ताच वाजलेले आहेत. 1 तास फक्त सर्वांनी सर्व अंगाचे कान करून ऐकायचं आहे. विठाला कोणीही असू द्या, आया सो जाएगा. राजा रंग की कोई सिंहासन चल पड़ा, कोई बंदा ऐका ना बाबा, इथं आलेल्या प्रत्येकाला जायचंय. खूप सुंदर वातावरण आहे, मंडपही तितका सुंदर आहे आणि सिस्टीम तर काय बोलायलाच नको महाराज. अतिशय सुंदर आहे. एकदा सिस्टीमवाल्यांसाठी टाळ्या वाजवा बरं. खूप सुंदर लावताय. मला सांगायचा मुद्दा, खूप सुंदर या ठिकाणी वातावरण आहे. ऐका बाबांनो, या वातावरणामध्ये मला एकच तुम्हाला सांगायचंय. वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ऐका बाबांनो, ते निघून गेले. बघता बघता वर्ष निघून गेलं बाबांनो. आपल्या कुटुंबातली व्यक्ती ज्यावेळी जाते ना त्यावेळी आपल्या माणसांच्या आठवणी येत असतात. ऐका ना बाबांनो, आठवणीच रडवतात, आठवणीच हसवतात. काही बाकीचं राहत नाही बाबांनो, पण आठवणी मात्र पाठीमागे राहत असतात. उत्तमाची मुले मानवी जीवनामध्ये आल्यानंतर बाबांनो काही बाकीचं मागे राहत नाही, परंतु उत्तम कीर्ती जर तुम्ही चांगलं वागलात तर ते पाठीमागे राहत असतं. सगळं जातं बाबांनो. काही नाही. दानाने उमो पशवश्य गोष्टी नारी ग्रहद्वारे जनस्मशाने देहचितायाम परलोक मार्गे कर्मानी गोगच्छते जीव एका. ऐका ना बाबांनो, सगळं जातं, काही बाकीचं राहत नाही. किती मोठा बंगला बांधा, तुम्ही गेल्यानंतर बंगल्यामध्ये वाटे होतात. किती जमीन जायदाद घ्या, तुम्ही गेल्यानंतर त्या जमीन जायदादीमध्ये वाटे होतात. किती मोठी संपत्ती असू द्या, तुम्ही गेल्यानंतर त्याच्यात वाटे होतात. पण तुम्ही जे चांगलं कर्म करता ना त्याच्यात कुणी वाटा मागू शकत नाही. आणि ज्याच्यात वाटा होत नाही ते कमवावं. विठाला विठाला
योगाने मिळाला बाबा. मी सांगत असतो काय योग साधला जन्म तुला लाभला. काय योग साधला जन्म तुला लाभला. कोण देव पावला रे नर देव लाभला. नर देव लाभला. नर देव लाभला. सोपं नाही मनुष्य जन्म मिळणं बाबांनो. योगाने आपल्याला मिळालाय आणि तो जन्म सार्थकी लावण्यासाठी चांगलं कर्म जीवनामध्ये करायचं. जायचंय सगळ्यांना. एक गोष्ट लक्षात ठेवायची, आपल्याला एक दिवस मरायचंय. थोडा वेळ माझा राहिलाय बाबांनो. मरणाच्या अगोदर असं कर्म करावं की आपण गेल्यानंतर कीर्तिरूपाने पाठीमागं उरलं पाहिजे बाबांनो. गेले आज माझे वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील, पण चांगलं कर्म आपल्या हयातीमध्ये कधी कुणाला वाईट शब्द नाही बोलला बाबांनो. नाही कुणाशी मतभेद केलं, नाही कुणाला वाईट बोललं. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ऐका बाबांनो, माणूस कसाही असो, मतभेद कितीही असो, जीवनामध्ये संबंध तोडण्याची भाषा कधीच करू नका. कारण प्रत्येक माणूस वेगळा असतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते. प्रत्येकाची प्रवृत्ती वेगळी असते. अरे बापासारखा मुलगा नसतो. अरे मुलासारखी सून नसते. अरे नातं नवरा बायकोचे का असाना, भांड्याला भांडी लागतच असते. अरे पटले जरी नाही, गाडी मात्र हाकायची असते. बोलणे बंद करून, वाद करून आयुष्याचं गणित चुकायचे नसते. आयुष्याचे गणित चुकायचे नसते. ऐका ना बाबांनो, एकदाच मिळालाय हा मानवी जन्म. ऐका, चांगलं जागा. आपण म्हणतो कधी कधी मी आयुष्यभर त्याचं तोंड पाहणार नाही. मेल्यावर मात्र आवरतून जातो पायाला. पण मेल्यावर तुम्ही आलाय हे पाहायला तो जिवंत नसतो. हे तुमचं दुर्भाग्य. किती दिवसाचं आयुष्य असतं बाबांनो. आजचं अस्तित्व उद्या नसतं. जगावं तर हसून खेळून, कारण उद्या काय होईल कोणालाच माहित नसतं. कोणाला माहित नसतं. जिंदगी में ना जाने कौन सी रात आखरी होगी. जिंदगी में ना जाने कौन सी बात आखरी होगी. मिलते जुलते बातें करते रहो यारो. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. ये जिंदगी दोबारा नहीं मिलती. विठाला विठाला. आपल्याला सगळ्यांना मारायचंय. फक्त मरणाच्या अगोदर सावध व्हावं. संत सांगतात मरणा मरणा
प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आलायत ना कीर्तनाला, लक्ष देऊन ऐका बाबांनो. मरण प्रत्येकाला येणार आहे, कोणी तर थांबायला आलाय. ऐका ना, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. मरायचंय सगळ्यांना, कोणत्या टायमाला श्वास निघून जाईल आपल्या हातामध्ये नाहीये बाबांनो. आयुष्य भविष्य नाही तुझी हाती. म्हणून मरण यायच्या अगोदर जोपर्यंत श्वास चालू आहे ना, तोपर्यंत चांगलं कर्म करावं. गेल्यानंतर बाबांनो काही पाठीमागे राहत नाही. गेल्यानंतर तुमच्यासाठी कुणीतरी म्हणावं, अरे लय माणूस चांगला होता, अरे आणखी काही दिवस तरी जगायला पाहिजे होता. तुम्ही गेल्यानंतर तुम्ही असावं म्हणून किंवा तुमच्या आयुष्यासाठी लोकांनी दुआ मागावी, असं कर्म जीवनामध्ये करा. इतकं मी वाईट जगू नका की लोकांनी म्हणावं कधी हा मरतोय. ऐका ना बाबांनो, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, उत्तम कीर्तीने पाठीमागे, कीर्ती करूनच या जगाचा निरोप घ्या. कीर्ती करो मी मरावे, कीर्ती करो मी मरावे, मरना कीर्ती करूनी मरावे. चांगलं कर्म करावं. जसं तुम्ही आता आज करता तसंच बाबांनो तुमच्या बाबतीत होत असतो. चांगलं कर्म करावं. देव प्रत्येक गोष्ट पाहत असतो बाबांनो, प्रत्येक गोष्ट देव पाहतो. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. ऐका, थोडा वेळ माझा राहिलाय, अर्धा तास राहिलाय, इकडे लक्ष द्या. तुम्हाला समजेल असं मी बोलण्याचा प्रयत्न करतो. ऐका 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 ऐका. एक आंधळा व्यक्ती रोज मंदिरात जायचा. मंदिरात जाणाऱ्या आंधळ्या व्यक्तीला कट्ट्यावर बसलेल्या लोकांनी म्हटलं, ये आंधळ्या, रोज मंदिरात जातोस, तुला दिसत नाही, दोन्ही डोळ्याने आंधळा आहेस, कशाला रे धडपड करतोस, बस ना एका जागेवर. आंधळ्या व्यक्तीने दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. ऐका, तो आंधळा व्यक्ती म्हणतोय, मला चांगलं माहिती आहे मी दोन्ही डोळ्याने आंधळा आहे, तरी मी रोज मंदिरात येतोय. मला माहित आहे मला देवाची मूर्ती दिसणार नाही, मला मंदिर दिसणार नाही, मला मंदिराचा कळस दिसणार नाही, मला माझा देव दिसणार नाही, पण मी देवाला पाहायला रोज मंदिरात येत नाही. मी मंदिरात आलेलो माझ्या देवाने पाहावं म्हणून रोज मंदिरात येतोय, म्हणून रोज मंदिरात येतोय. विठाला विठाला. जिकडं पाहिजे तिकडं माणसं बसले, सगळ्या खुर्च्या या ठिकाणी भरलेल्या आहेत, इकडे सुद्धा माझ्या माता माऊल्या बसल्या. कोण कुणासाठी? मुंबई सारख्या ठिकाणी वेळ देऊन बसायला मोकळं आहे बाबा. त्यासाठी चांगलं कर्मच करावं लागतं. या परिवाराने तसंच चांगलं कर्म करत आज इथपर्यंतचा प्रवास आहे. ऐका ना बाबांनो, तुम्ही गेल्यानंतरही तुमच्यासाठी कुणीतरी म्हणलं पाहिजे माणूस चांगला आहे. तुम्ही गेल्यानंतर तुमचं नाव चांगल्या यादीत आलं पाहिजे. मी एक उदाहरण आवडीने सांगत असतो. एका गावाला आग लागली. आग माता मौल्यांनो, काय लागली? आग लागली. प्रत्येक जण आपापल्या परीने आग विझवण्याचा प्रयत्न करत होता. अरे कोणी म्हणत होतं बादल्या आणा,
अरे कुणी म्हणत होतं हंड्यानी पाणी मारा, अरे कुणी म्हणत होतं बोर चालू करा. गावाला आग लागली, गाव पेटला, गाव. माणसं दाय दाय रडत होती. प्रत्येक जण आग विझवण्याचा प्रयत्न करत होतं. कुणी काय करत होतं, कुणी काय करत होतं, कुणी पाहत होतं. ऐका ना, हेच त्या गावात दाणे टिपणाऱ्या चिमणीला कळालं. अरे ज्या गावामध्ये मी दाणे टिपते ना, त्या गावाला आग लागली. चिमणीने काय करावं, उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं आणि त्या आगीवर टाकावं. चिमणीने काय करावं, उडावं, सरोवरातलं पाणी घ्यावं, त्या आगीवर टाकावं. हे जगात कावळ्याने पाहिलं. कावळ्या असतात. कावळा म्हणला, वेडी आहे काही चिमणी, एवढी मोठी आग लागली. कुणी बादल्याने पाणी मारतं, कुणी हांड्याने पाणी मारतं, कुणी बोर करून चालू करून पाणी मारतं, तरी आग विझत नाहीये. आणि हिच्या चुचीच्या पाण्याने काय होणार आहे. त्यावेळी कावळा त्या चिमणीला म्हणाला, ए चिवताई इकडे, वेडी आहे का डोक्यात थोडी, एवढी मोठी आग लागली, सगळं गाव प्रयत्न करतय तरी आग विझत नाहीये, तुझ्या चुचीच्या पाण्याने काय होणार आहे, कशाला धडपड करतेस, बस ना एका जागेवर. चिमणीने दिलेलं उत्तर याच घरी घेऊन जा, हृदयामध्ये ठेवा. ती चिमणी म्हणते, ए कावळे दादा, अरे या गावामध्ये आपण दाणे टिपतो ना रे, एवढी मोठी आग लागली, लोक रडायला लागले, तुला दिसत नका रे. ऐक ना, मला चांगलं माहितीये माझ्या चोचीच्या पाण्याने आग विझणार नाही, पण जेव्हा कधी या गावाचा इतिहास लिहिला जाईल ना, त्या इतिहासात या गावाला आग लागली होती हे इतिहासात लिहिल्या जाईल. त्यावेळी याद्या बनतील. आग लागली होती त्यावेळी पाहणारी कोण कोण होती, आग लावणारी कोण होती, आग विझवायला कोण होती, याच्या याद्या बनतील. ऐक ना कावळे दादा, त्यावेळी माझं नाव पाहणाऱ्यांच्या यादीत नाही, आग लावणाऱ्यांच्या यादीत नाही, आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असेल, आग विझवणाऱ्यांच्या यादीत माझं नाव असेल. विठाला तुम्ही जसं वागता बाबांनो तसं तुमच्या बाबतीमध्ये या ठिकाणी घडत असतं. ऐका, माझा अर्धा तास राहिलाय, 12 वाजता मी थांबणार आहे. 12 वाजून 5 मिनिटात नक्की थांबतो. ऐका, इकडं लक्ष देऊन ऐका. तुम्ही जसं करता तसं तुमचं या ठिकाणी होत असतं. तुम्ही चांगलं वागलात, मरण तुमचं कसंही येऊ द्या, कुणाला कसं येईल, कुणाला कसं येईल. एक सांगू तुम्हाला, कान उघडे ठेवून ऐका. वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील मरताना ओळखावं कोण कसा आहे. कदाचित त्यांचं मरण त्यांना कळालं होतं. ऐका ना, शूर जाणावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. मरायच्या अगोदर आपल्या मुलाला सांगितलं महेशरावांना की तुझ्या आईला बोलवून घे, मी जाणार आहे. बोलवून घेतलं. महेशरावांच्या आईला पाहिलं आणि ईश्वराचं चिंतन करत आपला देह सोडला. विठ्ठला विठ्ठला. मरण कुणाला कळतंय बाबांनो, लय मोठी साधना लागते त्याच्याकरता, लय मोठं तप लागतं. मोठ्या माणसांना आपलं मरण माहित असतं. माझे ज्ञानोबा रायांना माहित होतं जायचंय आता. ऐका ना बाबांनो, पण तुम्ही जाताना चांगलं कर्म करून जा. जर मरण ते ओळखत असतील सुरेशराव पाटील साहेब, तर लय मोठ्या ठिकाणी ते पोचले होते, खूप मोठ्या अवस्थेला ते पोचले होते बाबांनो. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मी कीर्तन करतोय. एवढी जर त्यांच्या जीवनामध्ये चांगलं वागण्याची पावती असेल तर आपल्या जीवनामध्ये चांगलं वागलं पाहिजे. तुमच्या कर्मावरच असतो तुम्ही कुठं जाणार आहे. ते आयुष्यभर चांगलं वागले, कुणाला त्रास दिला नाही, कुणाला विनाकारण काही बोलले नाही, चांगलं जगले.
आपण सुद्धा तसंच कर्म करावं, चांगलं होऊन जावं. चांगलं कर्म केल्यानंतर वरती स्वर्ग मिळतो. वाईट पाप केल्यावर लय वरती गेल्यावर येत नाही. सांगू का तुम्हाला? ऐका, झालं माझं थोडा वेळ राहिलाय, ऐका बाबांनो. तुम्ही जर इथं कर्म केलं तर ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगतो, पापात्मक पापा नरका जाईजे, पुण्यात्मक पापा स्वर्गा येईजे, माते जे ने पाविजे ते शुद्ध पुण्य. नुसतं पापच करत राहाल तर नरकात जाल. कधी पाप कधी पुण्य असं केलं तर स्वर्गात जाल. अंतःकरण जर तुमचं स्वच्छ असेल तर तुम्ही देवापर्यंत जाल. वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील मोकळे अंतःकरणाचे होते, देवापर्यंत गेले असतील. विठाला विठाला कर्मावरच अवलंबून आहे. झालं माझं थोडा वेळ राहिला. एक तुम्हाला समजेल अशी कथा सांगतो. तुम्ही स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार आहे तुमच्या कर्मावरच आहे. तुम्ही सुद्धा ओळखाल की मी नरकात जाणार आहे का स्वर्गात जाणार आहे. प्रत्येकाने ओळखायचं बरं का. हा, एक कथा सांगतो तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला लगेच कळेल की तुम्ही स्वर्गात जाणार आहे का नरकात जाणार. फक्त लक्ष देऊन ऐका. एक साधक शिकण्यासाठी काशीला गेला. कुठे गेला? काशीला. एक साधक शिकण्यासाठी काशीला गेला. 12 वर्ष अभ्यास केला. 12 वर्ष अभ्यास करून पंडित होऊन आता आपल्या गावाला जावं, कीर्तन भजन करावं म्हणून आपल्या गावाला यायला निघाला. पावसाळ्याचे दिवस होते. चालत चालत चालला होता, परंतु अचानक जंगलाचा रस्ता लागला आणि तेवढ्या ढगांचा कडकडाट झाला. विजा चमकू लागल्या आणि धो 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 मुसळधार पाऊस पडू लागला. आता तो पंडित होऊन आलेला, जो काशीवरून 12 वर्ष शिकून पंडित होऊन आला होता, त्या पंडिताला प्रश्न पडला, जंगलाचा रस्ता लागलाय, आता जायचं कुठं? पाऊस तर धो धो पडतोय. तेवढ्यात त्या पंडिताला 1 किलोमीटरच्या अंतरावर एक लाईट चमकलेली दिसली. अरे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आसरा मिळेल, आजची रात्र तिथं काढू म्हणून तो पंडित त्या उजेडाच्या ठिकाणी गेला. ऐका ना बाबांना, त्या उजेडाच्या ठिकाणी गेल्यानंतर आता जंगलात घर होतं. एकुलतं एक घर कुणाचं असावं? घर होतं एका वेश्येचं. ऐका बरं का, घर त्या वेश्येचं होतं. त्या पंडिताने विचार केला, मी 12 वर्ष शिकून आलोय, आज जर मला कोणी या वेश्येच्या घराच्या बाहेर पाहिलं तर लोक म्हणतील याच्याकरता शिकायला गेलता का. पण पाऊस तर धो धो पडतोय, आपण घरामध्ये जायचं नाही, आपण कौलाच्या आडुशाला उभं राहायचं. तो पंडित कौलाच्या आडुशाला उभा राहिला. रात्रीच्या 12 वाजल्या तरी पाऊस बंद होत नाहीये. 2 वाजता थोडासा पाऊस बंद झाला. पाऊस बंद झाल्यानंतर त्याच वेश्येच्या घराच्या कडेने एक रस्ता स्मशानभूमीकडे जात होता. त्या रस्त्याने एक प्रेत चाललं होतं. प्रेताच्या मागे चालणारी माणसं रामनाम सत्य हे, रामनाम सत्य हे असं म्हणत होते. तोच रामनाम सत्य आवाज मधी झोपलेल्या वेश्येने ऐकला. तिने आपल्या जवळ झोपलेल्या दाशीला उठवलं, दुसऱ्या वेश्येला उठवलं, जा कोणतरी मेलय, कोणाची तरी अंतयात्रा चालली, तो मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहून ये. आता त्या दोघींचा चाललेला संवाद जो कौलाच्या आडुशाला उभा आहे तो पंडित ऐकत होता. ती दुसरी वेश्या दरवाजामध्ये आली. 2 मिनिटं दरवाजामध्ये उभी राहिली. मध्ये जाऊन सांगितलं मेलेला माणूस नरकात गेलाय. आता एक काशीवरून शिकून आलेला पंडित व्हायबल झाला. काय म्हणला उपयोग एवढा शिकून, मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय ओळखता येत नसेल तर जाऊ द्या म्हणला, अंदाज काढला असेल तिने. तो कौलाच्या आडुशालाच उभा होता. आणखी 1 तासाने त्याच रस्त्याने दुसरं प्रेत गेलं. परत रामनाम सत्य रामनाम सत्य असा आवाज आला. तोच आवाज मध्ये झोपलेल्या वेश्येने ऐकला. आपल्या त्या दाशीला उठवलं, जा दुसरं कोणतरी मेलंय आणखी, हा दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहुणे. ती दाशी दरवाजामध्ये आली. तिने पहिला मेलेला माणूस नरकात गेला होता म्हणून सांगितलं. आता दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेला म्हणून सांगितलं. आता काशीवरून शिकून आलेलं पंडित व्हायबल झालं पूर्ण. काय उपयोग आहे म्हणला, मेलेला माणूस स्वर्गात गेलाय तर नरकात गेलाय काय कळत नाही. की वेश्या असून कसं ओळखलं असेल. जाता जाता एवढी विद्या हिच्याकडून शिकून जायचं आणि गावाला गेल्यानंतर लोकांना सांगायचं तुम्ही नरकात जाणार आहे,
तुम्ही स्वर्गात जाणारे लोक मला अगोदरच विचारायला येतील, मला किंमत मिळेल. म्हणून 4 वाजता त्या पंडिताने त्या वेश्येच्या घराचा दरवाजा वाजवला. वेश्येने दरवाजा उघडला. कोण? मी काशीचा पंडित. काय काम? 12 वर्ष काशीवरून शिकून आलो. इथं कशासाठी आला? रात्री पाऊस पडत होता, कौलाच्या आडुशाला उभा होतो. पहिलं प्रेत गेलं, दुसरं प्रेत गेलं. तुमच्या दासीला तुम्ही कामं सांगितली, तिने किती चांगले केली. जाता जाता गावाला चाललोय तर तुमच्याकडून सुद्धा एक गोष्ट शिकायची, म्हणून तुमचा दरवाजा वाजवला. त्या वेश्येने सांगितलं, बाबा मी आयुष्यभर पापच केलं, तू काय माझ्याकडून शिकणार आहेस? नाही 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 नाही, पहिलं प्रेत गेलं, रामनाम सत्य असा आवाज ऐकला, तुम्ही तुमच्या दासीला उठवलं, जा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहुणे. तुमची दासी दरवाजामध्ये आली. 2 मिनिटं या ठिकाणी पहिल्या प्रेताकडे पाहिलं. पहिला मेलेला माणूस नरकात गेला म्हणून सांगितलं. दुसऱ्या प्रेताच्या वेळी दुसरा माणूस स्वर्गात गेला म्हणून सांगितलं. मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय कसं ओळखायचं एवढं मला शिकवा. वेश्येला हसू आलं. त्या वेश्येने सांगितलं, ऐक बाबा, माझ्या त्या दुसऱ्या दासीने, दुसऱ्या वेश्येने कसं ओळखलं? पहिला मेलेला माणूस नरकात गेला, दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेला. ऐकताय ना तुम्ही सुद्धा? तुम्हाला सुद्धा कळल आपण कुठं जाणार आहे. लक्ष देऊन ऐका, ती वेश्या सांगते, ऐका. ऐक पंडिता, त्यावेळी पहिलं प्रेत आलं. रामनाम सत्य असा आवाज आला. मी माझ्या दासीला उठवलं, जा मेलेला माणूस स्वर्गात गेलाय का नरकात गेलाय पाहू नये. माझी दासी दरवाजामध्ये आली. 2 मिनिटं दरवाजामध्ये उभे राहून पहिल्या प्रेताकडे तिने पाहिलं. पहिल्या प्रेताच्या मागं चालणारी माणसं एकामेकीला कुजबुजत होती. ऐक बाबा, माझ्या दासीने सांगितलं होतं पहिला मेलेला माणूस नरकात गेला, कसं ओळखलं? ऐक बाबा, पहिल्या प्रेताच्या मागं चालणारी माणसं एकामेकीला बोलत होती, अरे बरं झालं हा मेला, त्याने कधीच कुणाचं चांगलं केलं नाही, कधी कुणाला नीट बोलला नाही आणि त्यांचं वाटूळच केलं. अरे बरं झालं मेला. अरे ज्याच्या प्रेताच्या मागं चालणारी माणसं जर असं बोलत असतील तर 100% आयुष्यभर वाईटच वागलेला असावा. आणि वाईट वागल्यावर, पाप केल्यावर माणूस नरकातच जातो. म्हणून माझ्या दासीने अंदाज काढला, पहिला मेलेला माणूस नरकात गेला. आणि ज्यावेळी दुसरं प्रेत चाललं होतं ना, त्यावेळी प्रेताच्या मागं चाललेला अफाट जनसमुदाय माझ्या दासीने पाहिला. अरे काय माणूस जगला, आपल्या हयातीत कधी आपल्या तोंडाने कुणाला वाईट बोलला नाही. अरे असत्य कधी वागला नाही, कधी कुणाला त्रास दिला नाही. अरे जिथं चांगलं काम असेल तिथं पुढं होऊन सहकार्य केलं. अरे हा माणूस आणखी काही दिवस तरी जगायला पाहिजे होता. अरे जो जगावा म्हणून लोक अपेक्षा करतात तो माणूस आयुष्यभर चांगलं जगलेला असावा. म्हणून माझ्या दासीने अंदाज काढला, दुसरा मेलेला माणूस स्वर्गात गेला. तुम्ही नरकात जाणारे का स्वर्गात जाणारे हे तुमच्या कर्मावर ठरलेलं आहे. विठाला विठाला. ऐका ना बाबांनो, वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील छान जीवन जगून गेले. छातीवर हात ठेवून सांगतो, स्वर्गात गेले असणार. विठाला विठाला. चांगलं कर्म केलं की तसं देवही जवळ येतो. बाबांनो ऐका, जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये चांगलं कर्म केलं. कितीतरी त्रास दिला जगद्गुरु तुकोबारायांना. अहो कुणी काठीच्या काठीने मारलं तरी पण परमार्थ सोडला नाही. गावाच्या पाटलाने सांगितलं, गावात थांबायचं नाही. कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील
कुणी इंद्रायणीमध्ये वह्या बुडवायला लावल्या, तरी चांगलं वागणं परमार्थ नाही सोडला बाबांनो. त्याचा परिणाम परमार्थ करण्याचा अट्टहास धरला. बायको मेली तरी परमार्थ सोडला नाही, मुलगा मेला तरी परमार्थ सोडला नाही. आणि मग इतकं एकनिष्ठेने असल्यावर शेवटाला देव येतो ना बाबांनो. जगद्गुरु तुकोबारायांना देव नेण्यासाठी आला बाबांनो. आणि नेण्यासाठी आल्यानंतर मग जगद्गुरु तुकोबाराय सांगताय, जातो बाबांनो, आता माझ्या गावाला जातो. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. देव न्यायला आला बाबांनो. आणि देव न्यायला आल्यानंतर मग जवळ असलेल्या एका साधकाने विचारलं, का हो महाराज, परमार्थ करताना तुम्हाला त्रास झाला, कुणी काठीच्या काठीने मारलं, कुणी इंद्रायणीत वया बुडवल्या, कुणी गावात राहू नका म्हटलं, लय त्रास झाला, तरी तुम्ही परमार्थ करण्याचा अट्टहास सोडला नाही हो. कशासाठी हो? त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत, ते बघ, मला न्यायला शेवटाला माझा पांडुरंग आलाय. आणि तो आल्यानंतर शेवट गोड होत असतो. एक सांगू, मी परमार्थ करण्याचा अट्टहास याच्यासाठीच केला. शेवटचा दिस गोड व्हावा. ऐका, एक 15 मिनिटं मी फक्त आणखी बोलणार आहे. 15 मिनिटात मी थांबणार आहे. सर्वांगाचे काम करून ऐका बाबा, ऐका. जीवनामध्ये आपला शेवट गोड होण्यासाठी देव लागतो. देव असेल तर शेवट गोड होतो. शेवट तो होतो तुझी आणि गोड, किंवा शेवटेचं गोड त्याची खरे का आवश्यक तो शेवट, येर अवघी खटपट. शेवट लय महत्वाचा असतो बाबा, ऐका ना. म्हणून शेवटाच्या टायमाला जागृत अवस्थेत असावं. मला जायचंय, मरताना इतकं समाधान शौचार्यावर की मी आयुष्यात कधी कुणाला वाईट बोललो नाही, मी कधी कुणाला त्रास दिला नाही, माझ्याच्याने कुणाला त्रास झाला नाही. वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील असंच जगले.
मरताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. महाराज एक सांगू तुम्हाला, तुम्ही जे आयुष्यभर जगताना शेवटच्या क्षणाला जे आयुष्यभर वागलोय ना ते सगळं डोळ्यासमोर येतं. त्यावेळी सगळं आठवतं. या वेळेला मी त्याला तसं केलं, या वेळेला त्याला असं फसवलं, सगळं आठवलं आणि मग लय पश्चाताप होतो. शेवटाच्या वेळेला असं जगावं की मरण चांगलं आलं पाहिजे बाबांना, आणि त्या देवाने तुम्हाला जवळ घेतलं पाहिजे. फक्त शेवटाच्या टायमाला शेवट गोड होण्यासाठी देवाचं चिंतन करावं, मरताना देवाची आठवण करावी. त्यांची खंडोबारायावर एवढी श्रद्धा होती. मल्हारीची वारी अहम वाघ्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. ऐका, मरतानी फक्त झालं माझं 10 मिनिटं राहिले, मरतानी फक्त देवाची आठवण काढत जा. एवढंच आज पुण्य स्मरणातून घ्या, काय बाकीचं नाही. ऐकलं जागृत स्वप्ने पांडुरंग, पांडुरंग म्हणी जागृत स्वप्नी पांडुरंग. 10 मिनिटं राहिल्यात. फक्त तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, मरायच्या वेळेला देवाशिवाय माझं कोण नाही, मी आणि माझा देव. तुम्ही म्हणसाल महाराज, तुम्ही म्हणताय मरताना देवाची आठवण काढा, कोणी कोणाचं मरण पाहिलंय का? पण वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आलाय तर ऐका, तुमचं मरण जवळ आलंय, कसं ओळखायचं हे बी सांगतो तुम्हाला. फक्त कोणी घाबरू नका. आपलं मृत्यू जवळ आलाय कसं ओळखायचं संतांच्या भाषेमध्ये सांगतो. ज्ञानोबरायांनी सांगितलं, ऐका. तुम्ही सकाळी उठला, माता मौल्यानं बोला बरं का. तुम्ही सकाळी उठला, पूर्व दिशेला चालायला निघाला, तुमची सावली कुठं पडली पाहिजे? बोला ना. तुम्ही सकाळी उठला, पूर्वेकडे चालायला निघाला, तुमची सावली कुठे पडली पाहिजे? पश्चिमे. ऐका, आपण सकाळी उठल्यावर पूर्वेकडे चालताना तुमची सावली जर पश्चिमेला न पडता दक्षिणेला पडत असेल तर समजून जा 6 महिन्यात राम नाम सत्य. आता तरी रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. आणखी सोपं करून सांगतो, ऐका. एका नदीत जा, पाण्यामध्ये आतमध्ये उतरा. पाण्यामध्ये आत उतरल्यानंतर सगळं शांत पाण्यामध्ये सगळं प्रतिबिंब तुमचं पाण्यामध्ये दिसेल. पण यदा कदाचित छातीपासून वरचा भाग जर पाण्यामध्ये दिसत नसेल तर समजून जा 3 महिन्यात आपल्याला जायचे बरं का. आता तरी रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. आणखी सोपं करून सांगतो, 15 बादल्या आंघोळीला घ्या. 15च्या 15 बादल्या अंगावर होता.
15 बादल्या अंगावर ओतून सुद्धा गळ्यापासूनचा वरचा भाग जर कोरड्याच्या कोरडा राहत असेल तर समजून जा 15 दिवसात आपल्याला जायचं बरं का. आता तरी देवाचं चिंतन केलं पाहिजे. आणखी सोपं करून सांगतो, फार मरणापर्यंत नेतो तुम्हाला. कानात भोटे घालायचे. माऊलीने याच्यावर एक अभंगच लिहिलाय मरणावर. कानी भोटे घालून या नाद जे पावे न दिसता जाणावे 9 दिवस कानात भोटे घालायचे. जर नाद ऐकू आला नाही तर समजायचं अरे आवाज आहे नाही, आपल्याला 9 दिवसात जायचे बरं का. आता तरी देवाचं चिंतन केलं पाहिजे. आता तरी रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. आता तरी चांगलं वागलं पाहिजे. ऐका, आणखी सोपं करून सांगतो. बोवया पाहता न दिसती जाना आयुष्याची गणना 7 दिस. डोळ्यांनी बोवया पाहिच्या. डोळ्यांना जर भोवया दिसल्या नाहीत तर समजायचं 7 दिवसात आपल्याला जायचं बरं का. आता तरी देवाचं चिंतन केलं पाहिजे. आता तरी रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. आता शेवटचं सांगतो. ज्या दिवशी माणूस मारणारा असतो ना त्या दिवशी त्याच्या नाकाचा शेंडा वाकडा होतो. तुम्ही मेलेल्या माणसाच्या नाकाचा शेंडा आवराजून पहा. नाकाचा शेंडा वाकडा होतो. तो शेंडा डोळ्यांना दिसत नाही. माऊली सांगतायत ज्या दिवशी नाकाचा शेंडा डोळ्याला दिसणार नाही समजून जा आज आपल्याला जायचं बरं का. आता तरी रामकृष्ण हरी म्हणलं पाहिजे. शेवट गोड करायचं असेल तर देवाचं चिंतन केलं पाहिजे. ज्ञानदेव म्हणे हे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पहावे गी. काय काय माणसं आताच नाक पाहायला लागले ना आताच बोया पाहायला लागले. घरी गेल्यावर निवांत पहा. विठ्ठल विठ्ठल शेवट गोड करायचं असेल तर देव असायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देव मला नेण्यासाठी आला. माझ्या जीवनामध्ये परमार्थाचा अट्टास याच्यासाठीच केला. शेवट गोड होण्यासाठी देव शेवट येण्यासाठी याच्यासाठी केला होता अट्टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आता देव भेटल्यामुळे माझ्या जीवनामध्ये कोणती चिंता राहिली नाही. अभंगाचं
चिंता राहिली नाही, माझ्या जीवनातली इच्छाही कोणची अपूर्ण राहिली नाही. कारण जग निर्माण करणारा परमात्मा भेटला. तो भेटल्यावर काय पाहिजे? काही नाही. माझ्या जीवनामध्ये चिंता राहिली नाही आणि इच्छाही कोणती राहिली नाही. हा, देव मला नेण्यासाठी आला. माझ्या जीवनाचं मला कौतुक वाटतंय. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. आज वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील म्हणत असतील, माझ्या मुलाने, माझ्या मुलींनी माझ्यासाठी एवढा मोठा सोहळा ठेवलाय. मी जे माझ्या जीवनामध्ये चांगलं वागलो, माझ्या मुलांना संस्कार लावले, मी जे चांगलं वागलो त्याचं मला कौतुक वाटतंय. चांगलं वागल्यामुळं आज वर्ष झालं तरी माझ्यासाठी एवढा मोठा सोहळा, एवढी मंडळी माझ्यासाठी जमलेत, माझ्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम चालू आहे. ते म्हणत असतील, कौतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे. म्हणत असतील, मी जी खंडोबा रायाची सेवा केली त्याचं मला आज फळ मिळालं म्हणत असतील. एकदा प्रेमाने सगळ्यांनी हात वरती करता का? झालं माझं 5 मिनिटात कीर्तन मी संपवतोय. एकदा भजन करू लगेच या ठिकाणी. हा, हार घालणारे तयारी, हात वरती करा बरं का सगळ्यांनी. झालं, 5 मिनिटात मी कीर्तन संपवतोय. एक साथ एकदाच आवाज बरोबर का? मुंबईकरांचा आवाज मला बघू द्या. हा, एक साथ, एक एक एकदाच. वा वा, हीच खरी भावपूर्ण श्रद्धांजली वैकुंठवासी सुरेश गट्टू पाटील यांच्यासाठी. ते म्हणत असतील, अरे माझ्यासाठी टाळी, माझ्यासाठी भजन. बकवास. वा वा, एक साथ भजनात वाजवलेली टाळी तुमचे भाव जाळते. वा वा. विठोबा सुरेश गट्टू पाटील यांची मुलं. अर्थात एक मुलगा आहे पण किती सोन्यासारखा आहे, किती संस्कारिक आहे, महेश सुरेश पाटील. त्याचबरोबर रंजनाताई, मोहिनीताई यांना आपल्या बापाची आठवण येत असेल. बाप काय असतो ते गेल्यावर कळतं बाबांनो. त्याचा बाप गेलाय ना, त्याला विचारा बापाची किंमत. अरे जोपर्यंत बापाची चप्पल असते ना घराच्या बाहेर, तोपर्यंत घराला वजन असतं. पण एकदा का बाप निघून गेला, केवढाही फोटो लावा, सगळ्या घराचं वजन निघून जातं. कारण बाप तो बाप असतो बाबांनो, बाप तो बाप असतो. हे सांगत असतो. 2 मुली होते त्यांना. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना, तेव्हापासून 1-1 रुपया बाजूला करतो ना, तो बाप असतो बाबांनो. त्याचा बाप निघून गेलाय ना, त्याला विचारा बापाची किंमत. बाहेरून असतो कठोर, पण आत मात्र गोड पाणी, आत मात्र गोड पाणी. त्याचा बाप निघून गेलाय ना, त्याच्या जीवनातला आधार निघून जातो. ऐका ना, मी बोलत असतो एक छोटीशी कथा 2 मिनिटाची. एक गरीब कुटुंब होतं, घडलेली घटना तुम्हाला सांगतो, ऐका. गरीब कुटुंब होतं. गरीब कुटुंबामध्ये 2 नवरा बायको राहत होते. लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 7-8 वर्षांनी एक मुलगा झाला. मुलगा जन्माला आला. चांगला प्रपंच चालू होता. पण मुलगा जन्माला आला आणि 2 वर्षांनी मुलाची आई वारली. पण बापाने ठरवलं मुलासाठी जागायचंय. बाप रोज राबायचा.
दुसऱ्याच्या शेतात जायचा, काम करायचा, पण मुलाला शिकवायचा. मुलगा अनेक परीक्षा पास होत गेला. एक दिवस मुलगा कलेक्टर झाला, एका जिल्ह्याचा मालक झाला. अरे कष्ट करणाऱ्या बापाला समाधान वाटलं, माझ्या कष्टाचं चीज झालं. अरे माझं पोरग कलेक्टर झालं. आता मुलगा शहराच्या ठिकाणी काम करत होता. आता शहराच्या ठिकाणी काम करणाऱ्या मुलाला 2 वर्षांनी बाप भेटायला गेला. कलेक्टर साहेबांना भेटायला जावं आणि एकदा माझ्या पोराला खुर्चीवर बसलेलं पाहिलं की मी कधीही मरायला तयार. ऐका ना बाबांनो, बाप आला शहरामध्ये, जिथं कलेक्टर साहेब बसतात तिथं गेला. आपल्या मुलाला कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेलं पाहिलं. दहाय मोकलून रडू लागला. अरे दुसऱ्याच्या शेतात मी काम केलं, पण आज माझं लेकरू एका जिल्ह्याचं मालक आहे. रडत होता बाप. बाप मुलाच्या जवळ गेला. बाळा, माझ्या कष्टाचं चीज झालं रे. आता मी कधीही मरायला मोकळा आहे. पण बाळा, जाता जाता तुला एक प्रश्न विचारू का? विचारा ना बाबा. कलेक्टर साहेब खुर्चीवरच बसले होते. विचारा ना बाबा. सांग ना मुला, सांग ना की या जगातला सगळ्यात मोठा कोणी, भाग्यवान कोणी? त्यावेळेला कलेक्टर साहेब खुर्चीवरच बसले होते. छातीवर हात ठेवून म्हणले कलेक्टर साहेब, बाबा मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. त्यावेळेला बाबाला वाईट वाटलं. अरे मी एवढं कष्ट केलं, पोरग म्हणतोय मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. परत दुसऱ्यांदा विचारलं, ए पोरा, दुसऱ्यांदा विचारतोय, सांग मला जगातला सगळ्यात मोठा कोणी, भाग्यवान कोणी? त्यावेळी दुसऱ्या वेळेला सुद्धा कलेक्टर साहेबांनी खुर्चीवर बसून, बाबा मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. बापाला वाटलं पोराला गर्व झाला, कष्टाची जाणीव राहिली नाही. आता बाप जायला निघाला, दरवाजापर्यंत आला. त्यावेळेला परत वळून बापाने विचारलं, ओ कलेक्टर साहेबा, शेवटचं विचारतोय, सांगा ना जगातला सगळ्यात मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे? आता मात्र कलेक्टर साहेब खुर्चीवरून उठले आणि आपल्या बापाकडे हात करून म्हणताय, बाबा जगातले सगळ्यात मोठे तुम्ही आहात आणि भाग्यवानही तुम्हीच आहात. बाप म्हणला, तू खोटं बोलतोयस. यापूर्वी 2दा मी तुला विचारलं, सांग जगातला मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे? तू छातीवर हात लावून म्हणलास मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. आता मी निघून चाललो त्यावेळेला म्हणतो का तुम्ही मोठे, तुम्ही भाग्यवान आहे? अशी 2-2 उत्तरं का देतोयस? त्यावेळी कलेक्टर साहेबांनी दिलेलं उत्तर आज घरी घेऊन जा. बापाचं प्रेम तुम्हाला कळेल. ऐका ना बाबा. त्यावेळेला ते कलेक्टर साहेब सांगतायत, बाबा ज्यावेळी तुम्ही सुरुवातीला विचारलं ना 2दा मला खरंय, मी म्हंटलो मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. का म्हंटलो बाबा माहितीये का? सुरुवातीला 2दा विचारलं, सांग मोठा कोण आहे, भाग्यवान आहे कोण आहे? हे विचारत असताना बाबा आठवा ना, तुमचा हात माझ्या पाठीवर होता. तुम्ही माझ्या खुर्चीच्या कडेला उभे होते, तुमचा हात माझ्या पाठीवर होता. पाठीवर हात असताना विचारलं होतं बाबा तुम्ही मला की सांग जगातला सगळ्यात मोठा कोण आहे, भाग्यवान कोण आहे? तुमचा हात पाठीवर होता म्हणून बाबा मी म्हंटलो मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे. कारण ज्याच्या पाठीवर बापाचा हात आहे त्याच्या इतका मोठाही कोणी नाही आणि भाग्यवानही कोणी नाही. म्हणून 2दा बाबा बोललो मी की मी मोठा आहे, मी भाग्यवान आहे, कारण तुमचा हात माझ्या पाठीवर होता. पण बाबा 3ऱ्या वेळेला, ज्या वेळेला तुम्ही माझ्या जवळून निघून गेलता ना, त्यावेळी तुमचा हात माझ्या पाठीवरून निघून गेलता. आणि ज्याच्या पाठीवरून बापाचा हात निघून गेलाय ना, त्याच्या जीवनातला आधार निघून जातो. बाबा मुलाबाळांना मोठे करणारे मायबाप मोठे असतात. बाबा तुम्ही मोठे, तुम्ही मोठे, तुम्ही मोठे. मला सांगायचा मुद्दा, बाप निघून गेल्यावर आधार निघून जातो. जोपर्यंत बापाची चप्पल घराच्या बाहेर, लई घराला शोभा असते. बाप निघून गेल्यावर केवढाही मोठा फोटो लावा, सगळ्या घराचं वजन निघून जातं. ऐका ना बाबांनो, आज म्हणत असतील ही मुलं मुली, आमचा बाप कसा होता, म्हणत असतील बाप स्वाभिमानी बाळा, त्याचा कणका राखणा, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्या
त्याच हृदया गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब बाप तलवार ढाल बाप पेटती मशाल बाप जगतो मनोनी घर झोपत खुशाल बाप घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा कचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. आजी मुलं म्हणत असतील बाबांनो ऐका ना आमचा बाप निघून गेला सोडून गेले आमचे बाबा सोडून गेले सोडून या गेले बाबा मुलाले करांना बाबा 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 मी म्हणू कोणाला बाबा तुम्ही आम्हासाठी कष्ट केले फार सोडून या का गेले बाबा परिवार. आठवण तुमची येते बाबा क्षणाला बाबा 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 मी म्हणू कोणाला. बाप गेल्यावर सावली निघून जाते बाबांनी सावली निघून जाते. झाड सावलीच गेलं आता खेळ हा कोणासी झाड सावलीच गेलं आता खेळ हा कोणासी झालं रिकाम भाळ आता चटके बुरासी बाप गेला दूर देसी बाप गेला दूर देसी. हे वडिलांचं दुःख सहन करण्याची ताकद माझ्या महेशराव यांना मिळो एवढेच मी या ठिकाणी सांगतो. मी पुण्याच्या पलीकडून आलो पुण्याच्या पलीकडं थोडं विको कमी करा बरं. मी पुण्याच्या पलीकडं ऐका बरं का एक सूचना फक्त माझं कीर्तन संपलंय. मी पुण्याच्या पलीकडं नसरापूर म्हणून एक गाव आहे शिवापूर टोल नाक्यापाशी तिथं मी एक अनाथ आश्रम चालवत असतो. तिथं मी आई वडील नसलेली मुलं सांभाळत असतो. जर या परिसरामध्ये आई वडील नसलेली मुलं असतील तर ती माझ्याकडे पाठवा शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेन. आई वडील नसलेलीच मुलं मी माझ्याकडे घेतो आणि त्या मुलांना मी सांभाळत असतो. अशी 62 मुलं ज्यांचे आई वडील नाहीयेत अशी माझ्याकडे आहेत. आता सुद्धा काही मुलं आलेले आहेत. महाराष्ट्र शासनाने माझा गेल्या वर्षी एक पुरस्कार देऊन सन्मान सुद्धा केला. मला वाटते फडणवीस साहेब आणि नामदेव शास्त्री सानप यांच्या हस्ते तो माझा सन्मान झाला. मुंबईमध्येच झाला नरिमन पॉइंटला. आई वडील नसलेलीच मुलं मी सांभाळत असतो. काही मुलं आलेत माझ्याबरोबर एक 2-3 मुलं या रे. तुझं नाव काय? सिद्धेश. आई वडील नाही. काय झालंय? वारले. तू कुठला आहे? पुणे. आई वडील नाही. तू कुठला आहे? डेरे. आई वडील नाही. तू कुठला आहे? गडगडे. आई वडील नाही. काय झाले? वारले. तू कुठला आहे? नांदेड. नांदेड जिल्हा बरं का. आई वडील नाही. तू कुठला आहे? बीड. बीडचा आहे. आई वडील नाही. तू कुठला आहे?
कराड. आई वडील नाही. असे आई वडील नसलेले 62 मुलं माझ्याकडे आहेत. अशी मुलं असतील तर माझ्याकडे पाठवा. शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांना सांभाळेल. मी कीर्तन प्रवचन करतो, त्यातून मिळणाऱ्या पैशावर या मुलांना मी सांभाळत असतो. एकही रुपया उलट आणि निस्वार्थपणे करतोय. उलट मी विचार केला, मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायकोचा विचार करेल. मी जर लग्न केलं तर मी माझ्या बायकोचा विचार करेल, आई मुलाबाळांचा विचार करेल. म्हणून मी माझ्या जीवनामध्ये ठरवलं की आपण लग्न करायचं नाही. शेवटच्या श्वासापर्यंत अशा आई वडील नसलेल्या मुलांसाठीच जगायचं. लग्न न करता माझं सगळं आयुष्य मी आई वडील नसलेल्या मुलांसाठी समर्पित केलंय. लक्ष राहू द्या, तुम्ही मुंबईकर आहेत, अशी मुलं असली तर पाठवा. मी आश्रमाचे कार्ड सगळ्यांना वाटणार आहे. आपापल्या परीने कीर्तन प्रवचनातून मिळणाऱ्या पैशातूनच मी त्या मुलांना सांभाळतो. कीर्तनाला गेल्यावर कोणी देणगी दिली त्याच्यावर त्या मुलांना सांभाळतो. निस्वार्थपणे करतोय. किती पैसा मिळाला काय मिळाला तरी मागं मुलगाच वारसच ठेवला नाही, तो कुणासाठी कमवून ठेवू. हीच माझा वारस आहे. मदत करत जा. 70 जणांचं कुटुंब आहे. कीर्तन झाल्यावर कुणाला मदत करायची असेल तर नामोल्लेख. आणि आश्रमाचे मी कार्ड देतोय. जर आपला वाढदिवस असेल, पुण्यस्मरण असेल, त्या कार्डावर स्कॅनर आहे. आपापल्या परीने 100 रुपये 500 रुपये अशी मदत केली तरी त्या मुलांचा सांभाळ होईल. लक्ष राहू द्या. आज मला इथं ज्यांच्यामुळे येता आलं असे माझे ज्ञानदेव दादा जाधव पुढे गेले मागे, पण त्यांची इच्छा होती की महाराजांनी यावं, इथं कीर्तन करावं. आणि त्यांचे चिरंजीव महेश सुरेश पाटील आणि ज्ञानदेव दादा जाधव दोघंही मित्र आहेत. दोघं आश्रमावर आले होते. त्यांनी सगळे मुलं बी पाहिले. या ठिकाणी दोघांच्यामुळेच आज इथे येण्याचा योग. लक्ष राहू द्या. मला वाटतं आता साहेबही आलेले आहेत. त्यांचं आपले लोकप्रिय आमदार आणि आपल्या सगळ्यांचे लाडके, अगदी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यावरच इतकी प्रसन्नता आणि सात्विकता दिसते. असे आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय रमेश दादा पाटील आवर्जून वेळ देऊन, मी 10-15 मिनिटं झालं पाहतोय साहेब इथं बसून आहेत आणि कीर्तन लक्ष देऊन ऐकतायत. आमदार रमेश दादा पाटील अगदी प्रत्येकाच्या वा 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 वा. हे पहा, मी सांगितलं, मी मदत करायच्या आधीच त्यांच्याविषयी बोललो, कारण त्यांचा चेहरा इतका सात्विक आहे. माणसाचा चेहरा काही सगळं सांगत असतो. आणि साहेब खूप चांगले. आता माझे काही नाही, पण त्यांच्या पर्सनॅलिटीवरून मी एवढंच बोलेल, कारण मी लहानपणापासून अनेक लाखो लोकात फिरतोय. साहेब खूप चांगले आहेत आणि आवर्जून वेळ देऊन तुमच्या दुःखात सहभागी होण्यासाठी आले. फक्त आले भेट देऊन गेले नाहीत, तर वेळ देऊन ते बसले. असे माझे आणि तुमच्या सगळ्यांचे लोकप्रिय आमदार रमेश दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. आवर्जून खूप व्याप असतो तरी वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि अनाथ आश्रमाचं ऐकलं, त्या लेकरांकडे पाहिलं, लगेच त्यांच्या हृदयामध्ये दया निर्माण होऊन 10,000 रुपयाची देणगी या अनाथ मुलांसाठी आमदार रमेश दादा पाटील यांनी या अनाथ बाळांसाठी 10,000 रुपयाची देणगी कीर्तनाच्या व्यासपीठावरच मला दिली. साहेब मनापासून माऊली अनाथ आश्रमाच्या वतीने, या लेकरांच्या वतीने धन्यवाद. कधी पुण्याला आलात तर तुम्ही खूप छान आहेत. आश्रमावर नक्की या. हे निमंत्रण कीर्तनाच्या गादीवरून देतोय. कीर्तन माझं संपलंय. सिस्टीम सुंदर आहे. पुन्हा एकदा चिरंजीव महेश सुरेश पाटील आपल्या वडिलांना समाधान वाटेल असा सोहळा ठेवला. तुम्हाला खूप वडिलांचे आशीर्वाद लागतील. विठ्ठल जय जय विठ्ठल.